नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही परीक्षा कधी झाली तर 4 जानेवारी 2026ला हा पेपर आज आपण बघणार आहोत. MPSC कंबाईन 2025च्या पेपरमधील इतिहासवर आलेले सर्व प्रश्न आपण आज बघणार आहोत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधातील लिखाणाबाबत टिंबटिंब यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. पर्याय आहेत लोकमान्य टिळक, अच्युतराव कोल्हटकर, शिवरामपंत परांजपे आणि पृथ्वीगिरी हरिगिरी. तर याचं योग्य उत्तर असायला पाहिजे लोकमान्य टिळक, परंतु आयोगाने आपल्याला दिलंय शिवरामपंत परांजपे. परंतु आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळक यांनी या मुझफ्फर बॉम्ब खटल्याबद्दल 2 लेख लिहिले होते. ते कोणते तर एक देशाचं दुर्दैव आणि दुसरं होतं हे उपाय पुरेसे नाहीत. असे 2 लेख त्यांनी केसरी वृत्तपत्रात लिहिले होते. मुझफ्फर बॉम्ब खटल्याबद्दल जे 2 लेख लिहिले त्याबद्दल त्यांना अटकही झाली होती 6 वर्षासाठी. परंतु आपण आयोगाच्या उत्तराला योग्य मानू आणि योग्य उत्तर आहे शिवरामपंत परांजपे. म्हणजेच आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? ना. म. जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. तर हे बरोबर आहे. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची संस्था स्थापन केली. हेही योग्य उत्तर आहे. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले. तर प्रार्थना समाजाच्या वतीने नाशिक येथे नसून पंढरपूर येथे अनाथाश्रम काढले, म्हणून सी हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची संस्था स्थापन केली. हाही योग्य उत्तर आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर असणार ABD. तर हे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867ला झाली होती. त्यात दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, आबाजी मोडक, भाऊ महाजन या सर्वांनी मिळून ही प्रार्थना समाजाची स्थापना केली. आणि प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ते होते आत्माराम पांडुरंग तरखडकर. ही माहिती आपल्याला प्रार्थना समाजाबद्दल माहिती हवी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? त्यांनी सक्तीचं व मोफत शिक्षणाचा कायदा केला. हो, केला. म्हणजे 1 बरोबर. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. बरोबर. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. हो, केला. कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली. हेही बरोबर आहे. म्हणजेच 4ही ऑप्शन बरोबर. हे कोणत्या पर्यायात आहे तर पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले नाही? आता आपल्याला काय विचारलं? भूषविले नाही म्हणजे यात कोणाचा सहभाग नव्हता आयटेकमध्ये. तर आयटेक म्हणजे काय? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. या आयटेकचे अध्यक्ष कोण होते तर लाला लजपत राय, आणि त्याची स्थापना झाली होती 1920ला. तर यामध्ये कोण नव्हतं? सरोजिनी नायडू होत्या, CR दासही होते आणि जवाहरलाल नेहरूही होते. मग अध्यक्षपद कोणी भूषवलं नाही तर ते भूषवलं नाही BT रानदिवे. म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे, जोड्या लावा.
मुकुंदराव पाटील यांचं पुस्तक आहे दिनमित्र, म्हणजे 1/4. वा. कोठारी यांचं आहे जागरूक. भगवंत पाळेकर यांचं आहे जागृती. आणि श्रीपाद शिंदे यांचं आहे विजयी मराठा. तर 1/4, 2/3, 3/2 आणि 4/1 म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? तर 1887ला म्हणजेच हे तिसरं अधिवेशन होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं. तर तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी, म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पहिलं अधिवेशन 1885ला भरलं, दुसरं होतं 1886, तिसरं होतं 1887 आणि चौथं पहिले 4 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनं आपल्याला माहितीच हवे. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते वोमेशचंद्र बॅनर्जी. दुसऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन हे भरले तेव्हा अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. ते झालं होतं 1986ला. तिसरं होतं 1887 बद्रुद्दीन तय्यबजी आणि चौथं 1888 सर ॲलन ह्यूम. हे 4 तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, अचूक जोड्या लावा. अचूक म्हणजेच काय असतं तर योग्य जोड्या लावा. तर कसं लावणार? भारतीय सुशासनाचा कायदा, भारतीय परिषद कायदा 1909, भारत सरकारचा कायदा 1919 आणि भारत सरकारचा कायदा 1935. तर 1909च्या कायद्याने काय झालं? मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 2चं पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. भारत सरकारचा 1919चा कायदा, यात काय झालं होतं तर प्रांतात द्विदल शासन पद्धती आली. 1935च्या कायद्याने केंद्रात द्विदल शासन पद्धती आली. भारतीय सुशासन कायदा 1858, भारत मंत्री पदाची निर्मिती. म्हणजेच 1/4, 2/1, 3/3 आणि 4/5 म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? उपक्रमशीलता व सहकार्य, बरोबर. संघटना व शिस्त, हेही बरोबर. मळेवाल्यांमध्ये फूट पडली नाही. आणि हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य, हो, हेही बरोबर. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे ABD. तर हे आपल्याला दिसतं पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न आहे जोड्या जुळवा. मोपल्याचे बंड केरळ, कोलांचा उठाव बिहार, संथालांचा उठाव बंगाल आणि भिल्लांचा उठाव खानदेश. म्हणजेच 1चं आहे 2, 2चं 3, 3चं 4 आणि 4चं 1 म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, डॅश डॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. तर याचं योग्य उत्तर आहे चार्ल्स फोर्टेज, म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर आज आपण MPSC कंबाईन 2025ला इतिहासावर आलेले 10 प्रश्न बघितले आहेत. सर्वांनी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.
भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.